काहीच नशीब एवढं चांगलं ना माझं, मला दर्शन करायला भेटलं. माझ्या बड्डेच्या दिवशी मला गणपती बाप्पा भेटले. मला एवढं कुठलं आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सर. असंच हसवत राहा, असंच चांगलं चांगले काम करत राहा. थँक्यू सर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची डेट आहे 27 फेब्रुवारी. म्हणजे की आज काय माहिती आहे का तुम्हाला? आज माझा बड्डे आहे. सो मला विश नाही करणार तुम्ही, कमेंटमध्ये नक्की करा विश. तुमची इच्छा, करायची असेल तर करा, नाही तर नका करू, बट करा. माझा बड्डे आहे गाईस. सो माझा खूप दिवसापासून प्लॅन होता की माझ्या बड्डेच्या दिवशी मी दगडूशेठला जाणार गणपती बाप्पाकडं आशीर्वाद घ्यायसाठी. खूप दिवसापासून प्लॅन होता की बाप्पाकडे जाणार. तेच सो माझा बड्डे आहे आज, तर मी गणपती बाप्पाकडे जाते. सो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळी सुटलो काहीच मी, आणि खूप दिवसापासून प्लॅन होतं माझं की माझ्या बड्डेच्या दिवशी मी जाणार गणपती बाप्पाकडं. सो जातच आहे. मला विश फक्त सगळ्यात पहिले पप्पानं केलं. आता पप्पा उठले होते, पप्पानं विश केलं, पप्पाला थँक्यू बोललो. पप्पाला सांगितलं चाललो म्हणून. ठीक आहे बोलला, जा बरोबर. सो आता 7 वाजले आहे गाईस. मला बस पकडायची आहे. फक्त लवकर भेटायला पाहिजे बस, कारण की दर्शन केलं बाप्पाचं, त्यानंतर मला दुसरी बस पकडून मला ऑफिसकडे जावं लागेल ना. सो त्यामुळे एकतर 2च केळ्या खाल्ले आहे मी, नाश्ता पण नाही केला. केळ्या खाल्ले आहे मी. तर काही नाही मित्रांनो, आता मी बस पकडतो आणि जातो गणपती बाप्पाकडं. हॅपी बर्थडे टू मी. सो चाललो आहे मी आता बस स्टॉपपाशी. काहीच मी मनपाला पोहोचलो आहे. मी 7 वाजता निघालो होतो लोगावरून. सो मला इथं 8 वाजले. ट्रॅफिक पण होती थोडीशी, तर त्यामुळे एका घंट्यात आलो मी. मला काही करून 8:30पर्यंत दर्शन करावं लागेल, आणि 8:30ची एक बस पकडावं लागेल मला विमाननगरची. तिथून मग जावं लागेल मला ऑफिससाठी. सो आता नशिबावर खेळ आहे. बाप्पाचं दर्शन झालं तर खूप चांगलं. तो जातो आता, दर्शन करतो गणपती बाप्पाचं. मला फोन अलाउड राहिला ना तर मी अंदरचं दाखवणार गाईस, नाही राहिलं तर नाही दाखवणार, सॉरी या. सो मी बाप्पाचं दर्शन करतो गाईस आता. गाईस बघा, गणपती बाबाच्या मंदिरापाशी आलो आहे मी. दगडूशेठ मंदिरापाशी आलो आहे. अंदर जातो गाईस मी. गाईस मी बॅग लॉकरमध्ये ठेवली आहे तिथं. सो हे दिलं आहे त्यांनी. जातो आता दर्शनाला. काहीच नशीब एवढं चांगलं ना माझं, मला दर्शन करायला भेटलं. माझ्या बड्डेच्या दिवशी मला गणपती बाप्पा भेटले. मला एवढं चांगलं वाटलं. गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं, खूप चांगलं वाटतं आहे. काहीच गर्दी होती पण तेवढी गर्दी नव्हती, पण दर्शन झालं आहे माझं. दर्शन करून पण तिथं बसून होतो मी. बसलो थोडं 10-15 मिनटं. आणि मी थोडंसं फोन होता माझ्याकडं, फोन होता माझ्याकडं, थोडंसं बसून होतो. तो फोनला थोडंसं कॅप्चर केलं मी. तुम्ही बघितलं असेल, गणपती बाप्पाला दाखवलं तुम्हाला. सो आता मी काहीतरी खातो, नाहीतर मला बस पकडावं लागेल. 8:30 वाजत आहे. मला विमाननगरची बस पकडावं लागेल. टिक्का वगैरे पण लावला आहे का इथे.
आणि खरं मन प्रसिद्ध झालं आहे, बाप्पाचं दर्शन झालं तर. माझ्या बड्डेच्या दिवशी म्हणजे बाप्पाचं दर्शन झालं, खूप चांगलं वाटतं. आणि खूप दिवसापासून इच्छा होती की बाप्पाचं दर्शन करणार माझ्या बड्डेच्या दिवशी. तो बड्डेच्या दिवशी झालं आहे दर्शन. तो मी जातो आता, बस पकडतो, नाही तर सगळ्यात पहिले काहीतरी नाश्ता वगैरे करतो. चला पैसे काही जातो, वडापाव खातो मी. काही घरून नाश्ता नाही केला होता, आता वडापाव खातो मी, भूक लागली आहे. काहीच वडापाव खाल्ला मी. आता वाघोलीची बस पकडायची आहे. 8:35 झाले आहे आणि मला 9 वाजतापर्यंत ऑफिसला पोहोचायचं आहे. आज म्हटलं काल लवकर कशाला सोडलं होतं, म्हणजे आजची तारीख आहे 27. याचं रिझन हे आहे की आजची तारीख आहे 27 आणि उद्याची 28, म्हणजे महिना संपत आहे ना. तो 2च दिवस आहे आणि 2 दिवसामध्ये बिझनेस करायचा आहे. तो त्यामुळे आम्हाला लवकर बोलवलं आहे. 9 वाजतापर्यंत पोहोचायचं आहे. तर बस भेटायला पाहिजे मला वाघोलीची. त्याला काही लवकर भेटली तर लवकर जातो. इथून उतरून मला खाली जावं लागेल. हे मनपाचं बस स्टॉप आहे, इथे सगळ्या बसा लागतात. काहीच ऑफिसला पोचलो आहे, कॅम्पसमध्ये आहे मी. 9 वाजता पोचणं तर नाही झालं आहे, 9:25ला पोचलो. थोडं लेट झालं आहे गाईस. सो आता जातो आता अंदर मी. तुम्हाला टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकला भेटतो. पहिले सेक्टर लेट झालं आहे. चला जातो आता अंदर. बाप्पाचं दर्शन झालं, खूप चांगलं वाटलं. चला जातो अंदर. काहीच लंच ब्रेक झाला आहे, सो लंच ब्रेकला जात आहे मी. आणि मी टी ब्रेक नाही घेतला होता, काम एवढे जास्त होते. मंथ एंड आहे, ती मंथ एंडमध्ये 2 दिवस बाकी आहे. आता 2 दिवस कुठं, आजची 27, उद्याची 28, महिना संपत आहे आणि इथं बिझनेस नाही. सो गाईस डब्बा तर नाही आणला आज मी. मम्मीलाच मी म्हटलं होतं की आज तू उठू नको म्हणून. आणि सकाळी मला दगडूशेठला जायचं होतं, सो त्यामुळे तिलाच बोललं आहे की मी नको बनवू म्हटलं. सो आता मी बाहेर जातो, काहीतरी खातो. गाईच आता निलंगा राईस खातो मी. गाईच जेवण झालं आहे. आता इच्छा झाली होती की आज थम्सअप पिऊ, तो थम्सअप पित आहे मी. आणि काय ह्या मंथमध्ये असं काय झालं आहे की यार टार्गेट पूर्ण नाही झालं आहे, त्याच्यावरून एक तर लोड पण एवढं. या मंथ म्हणजे जो फेब्रुवारी महिना आहे ना, या मंथमध्ये माझं टार्गेट झालं. तो टेन्शन नाही घ्यायचं, ह्या महिन्यात नाही होईल, पुढच्या महिन्यात होऊन जाईल. मार्च आहे, मार्च मंथमध्ये बघू आता काय होणार. हां, तो बिझनेस फक्त माझं 22 लाख झाला आहे. जाऊ दे, आता तेवढं लोड नाही घ्यायचं. निवांत मस्त जेवण झालं आहे. चांगला दिवस आहे, एक तर माझा बड्डे आहे. सो गाईस आता ऑफिस करतो मी. आता अंदर जातो मी, ऑफिस करतो. त्यानंतर ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला भेटतो. दिवसभरामध्ये गाईस बघा, मॉर्निंगला उठलो, गणपती बाप्पाचं दर्शन केलं, त्यानंतर आता ऑफिसनंतर परत घरी. सध्या रुटीन हेच चालू आहे. आज बड्डे आहे, बड्डेचा काही प्लॅन वगैरे काहीच नाही माझा, काहीच नाही. ऑफिस करायचं, ऑफिसनंतर घरी जायचं, अजून काय राहणारच नाही. तर वर्धेला राहायचं, तर वर्धेला बड्डे बनवायचे, फ्रेंड्स राहायचे, फ्रेंड्स नंतर अजून कॉलेजचे फ्रेंड्स, अजून ते कॉलेज फ्रेंड्स, घराकडचे फ्रेंड्स, ते बड्डे करायचे. सो इकडं कोणीच नाही, इकडं आपली फॅमिली आहे. हो, सो नाईटला माहीत नाही मग पप्पा काय होणार, बघू आता. सो आता जातो मी आता अंदर, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो. काहीच ऑफिस झालं आहे, 7:30 वाजले आहे. सो काही आजचा दिवस असा गेला आहे, माझ्या बड्डेचा दिवस असा गेला आहे. ऑफिसचे कामं झाले, सगळे झाले. चला आता घरी जाऊया. सो काही बसस्टॉपला जातो मी, बसस्टॉपवरून मी बस पकडतो. 7:30 वाजले आहे, फक्त आता 5-10 मिनिटात बस राहणार. बस पकडून जातो आता घरी.
काहीच वाघोलीला पोचलो आहे आता मी. वाघोलीवरून लोहगावची बस पकडायची आहे आणि 8 वाजले आहे. सुटली माझी बस ती 8 वाजताची. आता बघावं लागेल ऑटो नाही तर बसनं जावं लागेल. फक्त पहिले बसचा वेट करतो, जातो लोहगावला. पप्पाला फोन करून सांगितलं येतो म्हणून मी. बोलले ये बोलले सावकाश येते. सो गाईज आजचा माझा दिवस असा गेला आहे, माझा बड्डेचा दिवस असा गेला आहे माझा दिवस. थकलो आहे गाईज. ट्रॅव्हलिंगमुळे खरंच ना लागून जाते माणसं. ड्रायव्हर करा, ड्रायव्हर सकाळी उठा, परत जा ऑफिसला. ते उद्या परत ऑफिस आहे, ऑफिसला जा. बस पकडतो लवकर. काहीच बस भेटली आहे लोहगावची. दीपांकर पार्क. अच्छा, इधर काय पाहिजे? उत्तर प्रदेश, UP. अच्छा, तर मित्रांनो हा एक मुलगा 2-3 मतलब कालपासून बघत होता. काल मी ब्लॉग काढत होतो, तो धावता योजना लगत झाला काय. 1 मिनटं काहीच मी तिकीट काढतो. योजना एकच 5. तर काहीच सॉरी काय झालं होतं माहिती आहे का? घेतले तिकीट. हा दादा मला काल बघत होता, की ब्लॉग काढत होता. तो पण स्टॉपलाच होता आता. तो बोलला मला की तू दादा ब्लॉग काढतो. म्हटलं हां. नाही म्हटलं तुला बघितलं म्हणे काल तू धावपळ करत होता, ब्लॉग काढत होता. चांगलं वाटलं, विचारलं मला मराठी आती नाही आती. ठीक है कोई बात नहीं, अच्छा लगा नहीं. अभी अपना स्टॉप आएगा तो अपन तेरे घर पे जाएंगे, मैं मेरे घर पे जाऊँगा. चलो हॅलो गाईज, योजना नगरला मी. चला आता घरी जातो. तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो गाईज मी. गाईज लक्कीचा फोन आला आहे मला, व्हिडिओ कॉल आला आहे. बोला साहेब. खूप खूप शुभेच्छा तुला आदित्य भाऊ. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रचंड आयुष्य लाभो. कुठलं आयुष्य लाभो? कोणतं आयुष्य लागो? कॉमेडी किंग अजय सरचा फोन आला आहे मला. सो अजय सर मला विश करत आहे. सर बोला. शिव, वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू सर. असंच हसवत राहा, असंच चांगलं चांगले काम करत राहा. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. हां आनंदताई. हॅपी बर्थडे शिव. थँक्यू 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 सो मच. काल आम्ही कामात होतो रे. अच्छा मग लगेच म्हणजे झोप आली, जागच आली नाही तुला विश करायसाठी. ओके थँक्यू आनंदताई. हरकत नाही, काय हरकत नाही. चपातीच्या डब्यामध्ये ही भाजीची वाटी तशी ठेवून घ्यायची. ठीक आहे ठीक आहे. हा, आणि ही डाळ पिळू नको, ही पिळून घ्यायचो. ओके आहे ओके. हा, आणि एवढं ताट धुवून घ्यायचो. मुलाचं हॅपी बर्थडे. बर्थडे. अरे मग अशीच केलं की ओके रे. ओके थँक्यू थँक्यू. मग अशीच केलं की. बघा गाईस आज माझ्यासाठी आहे, मम्मीनं काय बनवली आहे. कुठली भाजी आहे? भेंडीची. ओ भेंडीची भाजी आहे. मग अच्छा. चना मसाला खाल्लास ना. हा, मग. भेंडीची भाजी बनवली होती. ठीक आहे मम्मी. बरं. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय बाय. गाईस जेवण करत आहे मी. वरण भात आणि भेंडीची भाजी. गाईस माझं जेवण झालं आहे. सो पोटभरून जेवण केलं आहे मी. आई पप्पाचं पण जेवण झालं आहे, ताईचं पण जेवण झालं आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग असा होता. तो माझा बड्डेचा दिवस असा होता मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल. आणि आई पप्पा उद्या जाणार आहे वर्धाला, परत गावी जाणार आहे. ते माझ्या बड्डेसाठी थांबले होते स्पेशली. सो ते उद्या जाणार आहे. आणि माझं बड्डे वगैरे सेलिब्रेशन नाही झालं. जेव्हा लहान होतो आम्ही ते आमचे बड्डे सेलिब्रेशन व्हायचे. सो आता नाही, आता स्वतःला पण वाटते की काय सेलिब्रेशन वगैरे. सो मेन बड्डेचा दिवस चांगला गेला, तो चांगला आहे मेन महत्त्वाचा. व बड्डेचा दिवस चांगला गेला माझा. गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं, खूप चांगलं वाटलं. आणि तुम्ही पण मला विश केलं असेल त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट आहे खरं, तुमच्या सपोर्टमुळे मी आहे खरं. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो. खरं थँक्यू सो मच मला विश केलं त्याबद्दल. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. सो मित्रांनो थँक्यू सो मच. मला परत बोलतो थँक्यू सो मच. असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट, मम्मी पप्पा आले मला गिफ्ट्स वगैरे काय आणला, तुम्ही बघितलं असेल तुम्ही त्याच्या ब्लॉगमध्ये. त्यांनी मला गिफ्ट दिलं आहे त्यांनी, तुम्ही बघितलं असेल. सो मला गिफ्ट त्यांच्याकडून काही नको, त्यांनी मला काही नाही दिलं आहे. ते आले ते महत्त्वाचे आहे. माझ्या बड्डेच्या दिवशी ते आले ते महत्त्वाचे आहे. सो अशी आहे मित्रांनो माझी फॅमिली आणि माझा दिवस असा गेला आहे मित्रांनो. सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. चला मित्रांनो आता आराम करतो. सकाळी 6 वाजतापासून उठलो होतो, 6 वाजतापासून आता म्हणजे दुसरा दिवस 28 निघायसाठी फक्त 10 मिनटं कमी आहे फक्त दुसरा दिवस निघायला. सो मित्रांनो चला मित्रांनो गुड नाईट बाय.